की ह्या नगरामध्ये आजपासून या नगराला छत्रपती संभाजीनगर म्हणायचं, एकेरी नावानं उल्लेख नाही करायचा। या छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये मी परत एकदा संजू बाबा मी स्पष्ट सांगतो, इथे जिथे शिवसेनेचे अनेक बाल्य किल्ले आहेत वार्डांमध्ये, तिथे या विलिनीकरणावर चर्चा करू। तुम्ही हरले तर माफी मागा, मी हरलो तर माफी मागतो। संजय राऊतांना हे माहिती नाही, इथला शिवसैनिक, इथला भीमसैनिक, इथला RSS चे लोक हे कॉमन विषयावर कधी सुद्धा भांडून घेत नाहीत। विद्यापीठामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी ह्या सगळ्या संघटना एकत्र येतात आणि चांगल्या गोष्टीसाठी पुढाकार घेतात, असं तत्व या विद्यापीठातलं आहे। आणि म्हणून मी सांगतो, एक खतरा काय सांगतो, हे अजय गुजर यांच्या युनियन म्हणून आपल्या सोबत नाहीत, तर एक कष्टकरी म्हणून आपल्या सोबत आहेत। विनोद पाटील नावाचे एक ग्रस्त आहेत। कोण? त्यांनी यांना फोन करून सांगितलं, दाब देण्याचा प्रयत्न अनेक वेळ त्यांना बोलले। यांचा चेहरा जरी एवढा इंग्रजासारखा पांढरा नसला तरी हे पांढरे पडले होते। आणि मी यांना सिरियसली म्हणालो, हो गुजर काय झालं हो तुम्हाला, काय झालं हो तुम्हाला? कारण मी थोडं माणसं ओळखतो, चेहरा सांगत होता असं करायला लागलं, असं कारण त्यांचा स्वभाव असं करायचा। म्हणजे झालं काय सांगा की? त्यांना रावलं नाही, ते म्हणले ते विनोद पाटीलनी मला फोन केला आणि असा त्रास दिला। आता मला सांगा, इथं जात आहे का? इथं धर्म आहे का? इथं फक्त कर्म आहे। काय कर्म काय? आणि म्हणून मित्र, येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी बोलल्या जातील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या महाराष्ट्रातले जे पुढारपण करणारे लोक आहेत शक्य नाही, कारण इतर महामंडळ उठतील आणि तुम्ही आता हे संप ताणू नये, संपाला कुठंतरी कॉम्प्रोमाइज करा असं राज ठाकरे म्हटलं। मला एक सांगा, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची मुख्य भूमिका असते की नाही? जेव्हा विरोधी पक्षाची मुख्य भूमिका असते, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाचे पुढारी, लॉ विषयातले अभ्यासक देवेंद्रजी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या कष्टकऱ्यांसोबत चर्चा करा विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये। त्यांचं संख्याबळ सरकार एवढंच आहे, केवळ काही संख्याबळामुळे ते सरकारात नाहीत, परंतु तेवढं संख्याबळ असलेली व्यक्ती जर स्पष्टपणे सांगत असेल विलिनीकरण होऊ शकतंय, तर मला सांगा, राज ठाकरेंना तर आता 0 पासून इनिंग चालू करायची आहे। देवेंद्रजींनी दिलेला शब्द महत्त्वाचा मानायचा की राज ठाकरे बोलत आहेत एखाद्या संघटनांसारखं, त्यांच्यासारखे अनेक लोक बोलत असतील, परंतु जास्त लोक आमच्या बाजूनं बोलतात। प्रकाश आंबेडकर आमच्या बाजूनं बोलतात, अण्णा हजारे आमच्या बाजूनं बोलतात, JNU आमच्या बाजूनं बोलतात, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी आमच्या बाजूनं बोलते, प्रवासी संघटना आमच्या बाजूनं बोलते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आमच्या बाजूनं बोलते, सगळ्या विद्यार्थी संघटना आमच्या बाजूनं बोलतात। सत्तेतले नाना पाटोले हे सुद्धा विलिनीकरण करा म्हणतात। अशोक शंकरराव चव्हाण नांदेडमध्ये म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। हे सगळी बेरीज आणि इज इक्वल टू बघा, आमचा शेअर जास्त आहे, राज ठाकरेंचं व्यक्तिगत मत असेल, मला राज ठाकरेंच्या व्यक्तिगत मताला मोठं फार जास्त करावं असं मला वाटत नाही। 10,000 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं, अनेकांची